नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आपले गणपती बाप्पा आलेले आहेत मित्रांनो, आणि गणपती बाप्पाला पूजा करता काय काय लागतं ते सांगणार आहे। तर पाहू शकता, हे जे आहे ते आगरडा आहे आणि अतिशय गणपतीला प्रिय असतो आगरडा। पाहू शकता मित्रांनो, आगरडा आहे हे। तर ज्यांना कुणाला माहिती नसेल आगरडा कसा असतो ते पाहून घ्या मित्रांनो। तर काय काय लागतं ते सांगणार आहे पूजेसाठी। तर मित्रांनो, हे आगरडा आणि हराळ किंवा दुर्वा म्हणतात, हराळीला दुर्वा किंवा हराळ म्हणतात, त्याकरता एक माहिती सांगत आहे। तर तुम्हाला दाखविणार आहे। चला तर मित्रांनो, आपण दुर्वा किंवा हराळ पाहून घेऊ। नमस्कार मित्रांनो, आता आपण दुर्वापाशी आलेलो आहोत। पाहू शकता, हे दुर्वा किंवा हराळी म्हणतात मित्रांनो। तर हे उंच असल्यामुळे, चांगल्या रानावरचे असल्यामुळे हे उंच उंच आहे मित्रांनो। तर पाहू शकता मित्रांनो, अशा 3 पानाच्या दुर्वा घ्यायच्या मित्रांनो। बाकीचे जे पान आहे दुर्वाचे ते काढून टाकायचे आणि एक छोटीशी 11 दुर्वाची पिंडी बांधायची मित्रांनो। आणि पिंडी दुर्वाच्याच काड्याने बांधायची मित्रांनो, त्याकरता माहिती सांगत आहे। आणि त्याचं वैशिष्ट्य सांगण्याचं म्हणजे दुर्वा दुसऱ्या द्वारा न वापर करता व्हायच्या मित्रांनो। आपण गणपतीच्या पायावर किंवा डोक्यावर वाहू शकता मित्रांनो। आणि दुर्वा वाहिल्यामुळे अतिशय गणपतीला चांगले असतात मित्रांनो, त्याकरता हे माहिती बनवलेली आहे। आणि दुर्वा 21 दुर्वाच्या जुड्या व्हाव्या मित्रांनो, अतिशय चांगले असतात दुर्वा वाहणं। आणि दुर्वा वाहिल्यामुळे गणपती प्रसन्न होतो मित्रांनो। आणि गणपतीला दुर्वा आणि आपलं आगरडा आणि पुष्प अतिशय प्रिय आहेत मित्रांनो। दुर्वा आणि आगरडा मिळणं कठीण नाही मित्रांनो, लवकर मिळू शकतात मित्रांनो। कुठं पण पडक जमिनीवर दुर्वा आणि आगरडा मिळू शकतो मित्रांनो। आणि मिळल्यावर सकाळच्या पूजेसाठी वापरू शकता मित्रांनो, संध्याकाळच्या पूजेसाठी वापरू शकता। मी सांगितलेली माहिती तुम्हाला पटायची नाही तर मित्रांनो, तर माझी माहिती योग्य आहे मित्रांनो, अशीच पूजा करा मित्रांनो। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, आम्ही शेतकरी वेळातला वेळ काढून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करतो। पाहू शकता मित्रांनो, तेव्हा तिकडे बैल चरत आहेत। बैल चारीत असताना व्हिडिओ बनविलेला आहे मित्रांनो। जय जवान जय किसान।